माता महाराज की जय। श्री संत माळू बाबा की जय। अत्रि ऋषी अनुसया माता की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री मातृपितृभ्यो नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। काल आपण 9व्या अध्यायाला प्रारंभ केला। श्री शिवशर्मा यांचं वैकुंठ गमन झालं आणि ते विमान वैकुंठाला चाललं। ते जात असताना अनेक लोक त्यांनी पाहिले। कोणकोणते लोक म्हणजे वेगवेगळे नगर, वेगवेगळ्या पुऱ्या पाहिल्या। त्यामध्ये त्यांनी गंधर्वपुरी पाहिली, स्थूल नगरी पाहिली, यमपुरी पाहिली, त्यानंतर सूर्यलोक पाहला, सूर्याची सगळी महती, आणि मग अग्निलोक पाहला, अग्नीचा अधिपती। पण मग प्रश्न उत्पन्न झाला होता, अग्नी नेमका कोणाचा कोण? मग ते एक ब्राह्मणाची कथा सुरू केली त्यांनी। वैश्वानर आणि शुचिष्मती या दोघा पती पत्नीचं। आणि मग शुचिष्मतीनं पतिव्रता होती, ती माऊली पतीची सेवा केली आणि तिनं आपल्या पतीकडे मागणी केली की शिवासारखा पुत्र मला पाहिजे। आली का कालची कथा लक्षात तुमच्या? आता तिथून पुढे आपण आता राहिलेली कथा आपण पाहणार आहोत। मग तो शिवासारखा पुत्र कसा प्राप्त होईल, याकरता मला काय साधन करावं लागेल, कोणता देव, कोणतं क्षेत्र, त्याकरता ते शोधत असताना त्यांच्या लक्षात आलं असं क्षेत्र भूमंडळावर एकच आहे, ते म्हणजे काशीपुरी। आणि त्या काशीपुरीला ते निघाले होते। इथे इथपर्यंत आपला 9व्या अध्यायाचा कालचा भाग आपला 8वा झाला होता। आता 9वा भाग आपला आपण तिथून पुढे सुरू करू। तेथे असे मंदाकिनीची तीरे, तत्काळ मुक्ती ते काशीपुरी। तेथे असे तो स्मरारी, विश्वनाथ विश्वकर्ता। तरी आता तेथवरी जाईजे, मनोरथ पुरे ऐसा देव पूजिजे। आणिक निर्वाण मुक्ती पाविजे, ते स्थानी तात्काळ। मग तो वैश्वानर ब्राह्मण, प्रिया शुचिष्मती सगुण। आनंदवनाचा पंथ लक्षुण, क्रमिते जाहले। अशा प्रकारे ती दोघं पती पत्नी, वैश्वानर ब्राह्मण, शुचिष्मती त्यांची पत्नी, दोघंही काशीला जाण्याकरता निघाले। ऐसी दंपती मार्ग क्रमिती, शतसहस्त्र शकुन होते। वामनेत्र दक्षिण बाहू स्फुरती, ऐसी आली काशीपुरी। आणि मग जाताना शकुन व्हायला लागले। शकुन शुभ शकुन असतात आणि शुभ शकुन काय झाले तर दक्षिण बाहू, उजवी बाहू स्फुरायला लागली। डावा डोळा लवे, उजवी स्फुरत असे बाही। मनवता विळ भाव सांडुनिया देही। आणि हे शुभ शकुन असतात। उजवी बाहू स्फुरणे, डावा डोळा लवणे हा चांगला शुभ शकुन मानला जातो। आणि असं करता करता शेवटी ती काशीपुरीला त्या दोघांचा प्रवेश झाला। मग ते मणिकर्णिकेचा मार्ग, क्रमोनी जाती मनोवेग। ते दृश्य झाली या तत्काळ भंग, महाक्लेशाशी पावला तो। मणिकर्णिका नदी क्रमोन त्या ठिकाणी मार्ग क्रमोन ते तिथपर्यंत आलेले आहेत। जशी मणिकर्णिका आणि काशी नगरी दिसली, सगळे महाक्लेश त्या ठिकाणी निघून गेले, दुःख। मग उभयवर्गी त्या गंगेसी, स्नाने केली संभ्रमेसी। नित्यकर्म सारिले वेगेसी, मग निघाले पूजनाते। सर्व नित्यकर्म वगैरे आटोपलं आणि मग पूजना करता निघाले। प्रथम पूजला देहली गण, आशा विनायकाचे दर्शन। विकट विनायकासी नमन, पूजला तो चतुर्दंत। आणि मग पूजन सुरू केलं। पहिला देहली विनायक नावाचा गणेश, त्याचं पूजन केलं। आशा विनायकाचं दर्शन घेतलं। विकट विनायकाला नमन करून चतुर्दंताचं सुद्धा त्यांनी नमन त्या ठिकाणी केलं। काशीमध्ये बरं का पोचले ते दोघंही। षोडशोपचारे पूजनी त्यासी, वैश्वानरवदे विनायकासी। तू सर्व जनाची आशा पुरविसी, म्हणून नाम आशा विनायक। आशा विनायकापर्यंत आले, त्यांनी सांगितलं तू सर्वांची इच्छा पूर्ण करतोस आणि म्हणून तुझं नाव आशा विनायक आहे। तुझं नमन जी सिद्धी बुद्धी, तुझं पासी अष्टसिद्धी नवनिधी। तू पूर्ण पियुषाचा अक्षराब्दी, म्हणून या आशा विनायक। तव झाली प्रसादवाणी, फळ प्राप्त होईल चिंतिले मनी। मग काळ भैरवासी तेथून आली जाता उभयता। तिथेच प्रसादवाणी त्यांना आशीर्वाद मिळाला की तुमची इच्छित फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे। तिथून पुढे ते काळ भैरवाच्या दर्शनाकरता दोघंही पती पत्नी आलेले आहेत। तुझं नमुगा उग्रमूर्ती, ब्रह्मकपाळ त्रिशूळ हाती।
त्रिजटा त्रिनेत्राकृती काळभैरवा तू एक. मग पूजिला तो दंडपाणी आणि पूजिल्या यक्षिणी उग्र पूजिली भवानी दुर्गा नामे महाशक्ती. आणि मग दंडपाणी यक्षिणी भवानी दुर्गा महाशक्ती हे सगळे त्यांनी काशीतल्या दैवतांचे दर्शन घेत पुढं चाललेले आहेत. पूजिली हयग्रीवा सुंदरी पूजिता झाला विकट गौरी कोटराक्षी परमेश्वरी काळरात्री दीर्घदेवी ऐशा पूजिल्या सर्व देवता. मग जी शुचिस्मती पतिव्रता वैश्वानर प्रियेची अर्था आला विश्वेश्वरासी. सर्व देवांचं पूजन करून दोघही पतिपत्नी विश्वनाथांच्या दर्शनाकरता आलेले आहेत. मग ते शुचिस्मती आणि वैश्वानर वंदुनी मणिकर्णिकेचे नीर मग स्तविता झाला बद्ध कर त्रिपुर हरासी तेधवा. मणिकर्णिकेच्या जलाचा नमस्कार करून आणि पुढे त्रिपुर विश्वनाथाला नमन करतायत. असंख्य ब्रह्मांडे होती जाती हे तव इच्छा तुझी उमापती अनाथनाथा पशुपती बाललोचना विश्वेशा. देवा अनंत ब्रह्मांड होतात आणि जातात तुझ्या इच्छेनं. तू उमापती अनाथांचा नाथ पशुपती बाललोचन अशी अनेक तुझी नावं आहेत. हे नावं म्हणजे त्याची स्तुती केली जाते. ऐसा अस्तविला तो शंकर मग बाहेर आला वैश्वानर यानंतर झाला चिंतातुर हृदया माझी आपुले. स्तुती केली पूजा केली आणि बाहेर आले. थोडं हृदयामध्ये चिंता आहे का म्हणे आता स्मरू कवन देव जो पूर्ण करी आमुचा भाव काशी तरी पूर्ण सिद्धी ठाव ऐसे देव बोलते. चिंता हे आपण इच्छा धरून आलोय ती पूर्ण होईल की नाही आणि कोणता देव आपली पूर्ण इच्छा करेल. असा आम्ही तर ऐकलेलं आहे की काशीला सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि म्हणून इथपर्यंत आम्ही आलो. पण काय माहिती आता असंख्य ब्रह्मांडा माझारी नाही विमुक्ती ऐसी पुरी. आता तो पुत्र भाव आमचे शरीरी तो कैसा परिपूर्ण होईल. सर्व ब्रह्मांडामध्ये सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ कोणता असेल तर अविमुक्ती काशी आहे. माग पाहू नका. आपल्यासाठीची टाळी. तर काशीसारखं क्षेत्र त्या ठिकाणी दुसरं नाही. ब्रह्मांडामध्ये श्रेष्ठ असं तीर्थ आहे आणि म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहे. आमच्या अंतकरणातला भाव पूर्ण होईल. आता स्मरावे कवन कवन धर्मेश्वर की पूजू त्रिलोचन की शैलेश्वराचे पूजन की रत्नेश्वर पूजावा. तिथेही संभ्रम. इतके शिवलिंग आहेत. हे पूजन तरी नेमकं कोणाचं करावं. रत्नेश्वर पूजावा की शैलेश्वर पूजावा की त्रिलोचन पूजावा का धर्मेश्वर पूजावा की पूजवावी मुक्तेश्वर की धर्मकर्णा मृदेश्वर की आराधू मध्यमेश्वर पूर्ण भावे करुणी की आराधू रामेश्वरासी की हिमालय केदारासी की मनोभावे गोकर्णासी समर्पू शैल्यादी गणाउपचारा. कोणत्या शिवाला पूजा करू कोणत्या ज्योतिर्लिंगाचं पूजन करू अशा प्रकारे संभ्रम अंतकरणामध्ये आहेत. कोणाच्या वैश्वानर नावाच्या ब्राह्मणांच्या. ब्रह्मेश्वराचे स्मरण करू शुक्लेश्वरा पूजा उपचारू बुधेश्वर वाचस्पतीश्वरू पूजू आता हरणिशी. हे सगळे तिथल्या काशीतल्या देवांचे सगळे नाव आहेत. रामेश्वर केदार तिथं असतील 12 ज्योतिर्लिंग आहेत ना. बऱ्याच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचे ठिकाण मांडलेले पाहायला मिळतात. ब्रह्मेश्वर शुक्लेश्वर बुधेश्वर वाचस्पती आदी आदी. कोणाचं की पूजू भवानी शंकरासी की नर्मदेश्वरा शुद्ध मानसी व्याघ्रेश्वर लांगुलेश्वरासी शरण जाऊ यावेळी कोणा. सोमनंदेश्वर जपू की माघदेश्वरासी तपू की हा भाव पूर्ण समर्पू कृत्तिका वासेश्वरासी. कृत्तिका वासेश्वर हेही तिथंच त्या ठिकाणी शंकराचं ठिकाण आहे. व्याघ्रेश्वर आहे लांगुलेश्वर नर्मदेश्वर आहे भवानी शंकर आहे सोमनंदेश्वर आहे. इतके शिवलिंग तिथं आहेत आणि त्यांचे वेगवेगळे नाव आहेत. की आराधुतो संकर्षण की मयुरेश्वर सगुण चक्रेश्वर की ध्रुमेश चंडेश्वर पूजेकाग्रमण की नमस्कारू कपदीश्वरी स्मरुतो उग्रलिंग उत्तम तेथे शोभती पूर्वागम की शाखा विशाखेश्वर निर्गम की चक्रेश्वर पूजू साक्षेपे वीरभद्रेश्वर पूज्य पूजन की बुटेश्वराचे अनुष्ठान ऐसा वैश्वानर ब्राह्मण स्मरे दिव्य देवाते. इतके शिवलिंग आणि इतके नाव आहेत. यापैकी कोणत्या देवाचं पूजन करू अशा प्रकारे संभ्रम निर्माण झाला. कोणाला तर वैश्वानर ब्राह्मणांना तो संभ्रम तिथे तयार झाला.
ऐसा विप्र झाला चिंताग्रस्त, मग क्षणैक राहिला ध्यानस्थ, तव आठवले अकस्मात वीरेश्वर लिंग ते. एक क्षणभर चिंता ध्यान करू लागला, कोणाची पूजा करावी, काय करावं, आणि मग आठवलं वीरेश्वर लिंग. मग विचारुनी मानसी म्हणे जावे वीरेश्वरासी, तेथे सिद्धी झाली बहुतांसी, ऐसे वेद बोलते. त्या काशीमध्ये वीरेश्वराचं जे शिव मंदिर आहे आपण त्याची पूजा करू, त्याच्या पूजनाने अनेक लोकांना सिद्धता प्राप्त झालेली आहे. वेदातही त्याचं वर्णन आहे. तेथे पूर्वी आली अष्टनायिका, महानृत्य करीत त्या देखा, षडरागी तृप्त केले त्र्यंबका, मग तया प्रसन्नता उद्भवली. तिथे अष्टनायिका आलेल्या होत्या, त्यांनी नृत्य करून भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेतलं होतं. एक एकी अप्सरा कामिनी संतुष्ट करून शूलपानी, मग लीन झाल्या तत्क्षणी वीरलिंगाजवळिके, वीरेश्वर लिंगाजवळिके. एक एक अष्टनायिका ज्या आहेत त्या अष्टनायिका तिथे येऊन त्यांनी शिवजींना प्रसन्न करून घेतलं होतं आणि त्या तिथंच त्या ठिकाणी गुप्त झाल्या होत्या, लीन झाल्या होत्या. म्हणून आपणही तिथंच जावं. ऐसे वीर्य त्या लिंगाचे, सूर्यासमतेज ज्याचे, व्योमी महातेज मार्तंडाचे, हे या लिंगाची जाणशक्ती. अशी शक्ती आहे त्यात. मग वैश्वानर शुचिस्मती, वीरेश्वर लिंग पूजू म्हणती, त्याहून आमची मनोवृत्ती पूर्ण नव्हे सर्वता. शेवटी ठरलं, संभ्रम होता कोणत्या देवाची पूजा करावी, नाही का, आपल्या अंतकरणातली इच्छा. बरं तसं जर पाहायला गेलं तर सगळे त्याचेच रूप आहेत तिथले, शिवाचे सगळे शिवलिंग आहेत ते. पण तरी सुद्धा नेमकं कोणाचं स्मरण करावं, कारण प्रत्येकाचा महिमा वेगळा आहे. आणि मला वाटतं या काशीखंड ग्रंथामध्ये टप्प्याटप्प्यानं त्या सगळ्या तीर्थाचा महिमा इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता हा महिमा आहे वीरेश्वर लिंगाचा. आणि मग शेवटी दोघं पती पत्नी तिथं आलेले आहेत आणि त्यांनी ठरवलं की आपली इच्छा फक्त इथंच पूर्ण होणार आहे. म्हणून ही आली वीरेश्वरापाशी, साष्टांग नमिले शिवासी, मगस्तविती झाली भावेसी, स्त्री पुरुषे ते धवा. शुद्ध भावानं दोघही पती पत्नी आता स्मरण करतात. उत्तर वाहिनीची शुद्ध जळे, हेमू कुमुदिनीची शुद्ध कमळे, जामुनदाचे ते जागळे, चौक भरले सुंदर. नदीचं सुंदर पाणी आणलेलं आहे आणि सुवर्ण कमळ त्या ठिकाणी शुद्ध कमळ आणलेत. आणि चौक भरला, चौक भरिला आसनी, पाचारिली कुळस्वामिनी. चौक भरला म्हणजे तो ओटा असतो ना, तो सजवलेला आहे. आसन त्या ठिकाणी देवाचं सगळं सजाव. आता हा पण चौकच आहे ना, हा सजवला म्हणजे तिथं सर्व फुलं वगैरे त्या ठिकाणी मांडले. त्या माझी रत्नाच्या पिठिका, भवत्या मुक्तांच्या ओळिका, गोमेद पुष्परागांच्या पांकोळिका, चौकी वेष्टित सुंदर पै. रत्नाच्या पिठिका आहेत, मुक्त म्हणजे मोत्याच्या ओळी, आणि पुष्कराज वगैरे हे जे काही माणिक मोती असतात. हा गोमेद, बर, तो गोमेद आणि गोमेद रत्न आणि पुष्कराग याच्या पाकोळ्या त्या ठिकाणी चौकावर त्या मांडलेल्या आहेत. असं का, आज लवकर अलाराम झाला आपला. ऐसा पूजा विधी केला वैश्वानरे, विधियुक्त नाना उपचारे, मग ते दंपत्तीबद्ध करे, स्थविते झाले शिवासी. म्हणे जय जय उमाकांता, त्रिपुरांतका त्रैलोक्य करता, तुझी करता पाळिता सहारिता, परमलिंगा स्वामी. या देवाला प्रार्थना करतायत. तू सर्व इच्छेचा कल्पतरू, अनाथासी देसी अभयवरू, निराधारिया होसी आधारू, ऐसा समर्थ अससी तू, ऐसा स्तविलास मरारी, विधियुक्त पूजिला उपचारी, मग उपवास पारणे करी, कांते समवेत ते समयी. मग विधियुक्त पूजा आणि उपवास पारणं त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे दोघाही पती पत्नींनी. पंचाहोरात्र जागरण, पक्षव्रते आणि चांद्रायन, कच्छादिके मास उपोषण केले त्या वीरेश्वर प्रीत्यर्थ. कसं पारायण केलेलं आहे तिथं त्यांनी, कसा विधी केला, काय व्रत केलं तर ते सांगतात. पंचाहोरात्र जागरण, 5 रात्र अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र जागरण त्या ठिकाणी केलं, झोपायचं नाही. पक्षव्रत त्या ठिकाणी केलं म्हणजे प्रदोषादी, शिवरात्री हे जे व्रत आहे त्याला पक्षव्रते म्हणतात. चांद्रायन केले जे शुक्ल पक्षातील तिथीप्रमाणे. चांद्रायनाचा अर्थ तुम्हाला सांगितला होता. प्रतिपदेला
पौर्णिमेच्या नंतर अमावस्येनंतर प्रतिपदेला एकच घास खायचा, द्वितीयेला 2 घास खायचे, तृतीयेला 3 घास खायचे, पौर्णिमेला 15 घास खायचे, आणि पौर्णिमा झाली की 14, 13, 12 एक कमी करायचा. अमावस्येले काहीच नाही. अमावस्या म्हणजे आपण नाही म्हणा अमावस्या पोटी म्हणजे रिकाम्या पोटी, अमावस्येला काहीच नाही. याला चांद्रायण व्रत म्हणतात. काही मास उपोषण असं कधी कधी महिन्याचंही उपोषण त्यांनी त्या ठिकाणी केलंय. वीरेश्वराच्या प्रीत्यर्थ त्यांची इच्छा पूर्ण होण्याकरता नित्य स्नान मंदाकिनी जवळी, अविंद्य मुक्ती सुवर्णकमळी, शुचिस्मती कनक परिमळी, दीप उजळी पंचारती. नित्य मंदाकिनीचं स्नान आहे. तो चातुर्मासामध्ये तीर्थावर राहणं फार भाग्य असते. आता सध्या चातुर्मास सुरू आहे. कोणी पंढरपूरला राहतं, रोज चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन, पंढरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रदक्षिणा, साधू संतांचा सहवास, हो भाग्यानं त्या ठिकाणी प्राप्त होतो. 2013 साली आम्ही 4 महिने चातुर्मासात राहिलो. परत काही आता तेव्हापासून योग आला नाही. म्हणून तिथे मंदाकिनीचं स्नान आहे आणि रोज परमात्म्याचं दर्शन, धूप दीप पंचारती. ऐसा द्विजानी शुचिस्मती कुशाग्रतोय भक्षिती, ऐसा पूजिला पशुपती संवत्सरे एक सर्वदा. 1 वर्षापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी ती पूजन केलं आणि महाकालेश्वराची पूजा केली, वीरेश्वराची आहे ना. मग कोणे केसमयी वैश्वानर पूजित होता वीरेश्वर, तव महादीप्त तेजाकार प्रगटला जाण प्रासादी. एक दिवस 1 वर्ष संपलं आणि 1 दिवस पूजा करत असताना वीरेश्वर त्या परमात्म्याच्या त्या मंदिरामध्ये अचानक त्या ठिकाणी दिव्य तेज प्रकाश त्या ठिकाणी पडला. हिरण्यदीप्ती महाकल्लोळी तेज उधवले प्रसाद मंडळी, वैश्वानर शुचिस्मती ते काळी झाली मानसी भयभीत. सोन्यासारखं दिव्य तेज त्या ठिकाणी प्रकाशित झालं आणि ते पाहून दोघही पती पत्नी भयभीत झाले. मग भीत भीत वैश्वानर शिवाशी करी नमस्कार, तव लिंगा माझी देखी अंकुर बाळकाचा साक्षात. भीत भीत देवाला नमस्कार केला. देवा आमचे डोळे फाकले, एवढं दिव्य तेज या मंदिरात आहे. आणि मग पाहतात तस शिवलिंगामध्ये साक्षात बालकाचा अंकुर त्या ठिकाणी दिसायला लागला. की तो प्रकटला शूलपाणी, तव तेथे झाली प्रसादवाणी. वैश्वानर नाभी म्हणून तुझं वर दिधला. भोलेनाथ प्रकट झाले आणि तिथून प्रसादवाणी त्या ठिकाणी आशीर्वाद भेटला की अरे वैश्वानरा घाबरू नको, तुला मी या ठिकाणी वर दिलेला आहे. तुझी पूजा पावली ब्राह्मणा, सिद्ध होईल तुझी मनकामना. मग तो आदेश सर्वजना सांगितला द्विजोत्तमे, तुझी पूजा आम्हाला पावलेली आहे, आम्ही तुला प्रसन्न झालेलो आहे. आणि असा आदेश त्या ठिकाणी दिला. मग तो आदेश सर्व लोकांना सांगितलं. त्या ठिकाणी कुणी वैश्वानरजींनी सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे की भोलेनाथ मला प्रसन्न झाले. मग पूजा घेऊन या करी दंपती स्तविती नानापरी, म्हणती जय जयकारी त्रिपुरारी, भक्तेच्छा कल्पद्रुम तू होसे. आणि मग दोघेही पूजा करू लागले, स्तवन करू लागले देवाचं. तू हिमनग जामाता, तू एक त्रैलोक्याचा करता, तू भक्तजनाच्या अर्था बहुत्वरे पूर्ण करीशी. आशीर्वाद भेटला त्यांना. देवा अरे तू सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा हा आहेस. श्रुतीशास्त्रा उद्भवती शंकर, तू एक स्थापित आधार, त्रैलोक्य तू सबराभर भरून उरलासी. सगळ्या त्रैलोक्यामध्ये तू ओतप्रोत भरून त्या ठिकाणी उरलेला आहे. तू सर्वांतराचा समर्थ, धर्म मोक्षादी 4 पुरुषार्थ, तुझे भक्तिविन मनोरथ पूर्ण कल्पांतीन होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. भगवान भोलेनाथाला पाहिलं की 4 पुरुषार्थ प्राप्त होतात आणि तुझ्या भक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भोलेनाथा तू भावार्थाचा परमभोक्ता, सोय दानी सोय मागता, परमात्मा स्वरूप तत्वता, तो तुची एक होशी शिवा. सर्व भावार्थांचा भोक्ता, भावार्थानं पूजणाऱ्याला इच्छा पूर्ण करणारा तू परमात्मा आहे. तू पृथ्वी आपतेज पवन, तरणी तारापती गगन, ऐसा तू करता सर्व कारण, पिंगाक्षा त्रिलोचना शिवा. ऐसे विश्वानरे करून स्तवन,
म्हणे जी कामना करावी पूर्ण, म्हणून घातले लोटांगण प्रिया पुरुषी ते दवा. अशा प्रकारे स्तवन केलं. देवाला सांगितलं, देवा तुम्ही आमची इच्छा पूर्ण करावी. साक्षात लोटांगण घातलं. तव लिंग गर्भीचे बाळ सगुण वैश्वानरासी वदे वचन, तुझ दिदले पुत्रदान सत्यवचन पै माझे. त्या शिवलिंगातून जे बालक त्या ठिकाणी प्रकट झालेलं होतं ते बोलू लागलं, अरे तुला पुत्रदान दिलेलं आहे, हे माझं वचन सत्य होईल. म्हणजे आशीर्वाद दिला. त्यांना पुत्र पाहिजे होता ना शिवासारखा, त्यांना वचन देण्यात आलेलं आहे. ये रूप आहे न्याहाळून तो लिंगी देखीले बाळ सगुण, आणि वदे या भयवचन प्रसाद वाणीने ऐसा प्राप्त झाला भयवर. मग शुचिष्मती वैश्वानर नमस्कारुनी वीरेश्वर मार्ग क्रमिते झाले. मग आपले गृही स्वस्थ असता गरोदर झाली शुचिष्मता, महापुण्य प्राप्त झाली पुत्रार्था कामिनी ते. आणि मग त्या ठिकाणी वीरेश्वराला नमस्कार करून पुन्हा ते परत त्या ठिकाणी मार्गक्रमी ते झाले, परत आले. आपल्या घरी आल्यानंतर योग्य काळ प्राप्त झाला. ती माऊली गरोदर होती आणि त्यांना गरोदरता तिला त्या ठिकाणी प्राप्त झाली. मग पुत्र झाला ती की तो मार्तंड तेजोमयी, की शंकराचा पूर्ण होय भक्तजन कृपाळू. आणि योग्य काळ आल्यानंतर ती प्रसूत झाली आणि सूर्यासारखा तेजस्वी साक्षात शंकराचाच प्रसाद त्यांना एक पुत्र या ठिकाणी प्राप्त झाला. ऐसा पुत्र झाला वैश्वानरा, तव तेथे आले अप्सरा कनक परिमेळी परिकरा सहस्त्रज्योती साक्षात. इथे अप्सरा आलेले आहेत. त्यांना पुत्र त्या ठिकाणी झालेला होता. सहस्त्र ज्योती, हजारो ज्योती त्या ठिकाणी प्रकट व्हाव्या एवढा दिव्य प्रकाश त्यांचा. उर्वशी आणि मेनका, सुकेशी तिलोत्तमा, मंजू घोषा, पद्मावती लीलावती या अनेका साक्षेपे आल्या तीठाया. या सर्व अप्सरा तिथं आलेल्या आहेत. उर्वशी, मेनका, सुकेशी, तिलोत्तमा, मंजू घोषा, पद्मावती, लीलावती आणि सहस्त्रैक इंद्राणी आल्या सहस्त्र ज्योती घेऊन. जैसे तेजे जैशा तरणी लोकला ग्राम दीपके, उजळून रत्न ज्योती त्या बाळकापुढे मंद दिसती. तव आली या शक्ती त्रिदेवाची या तेठाया. सावित्री आणि कमला सखियास आली शैलबाळा आणि त्रैलोक्य मंडळा हरिहरवीरांची आले. सगळेजण आले. इंद्र आले. इंद्राची पत्नी इंद्राणी सुद्धा त्या ठिकाणी आली. आहे त्याला चिन्ह जवळ का? गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि कोण कोण आलं तर सावित्री, कमला म्हणजे लक्ष्मी, शैलबाला म्हणजे पार्वती माता, ब्रह्मा विष्णू महेशासहित. उत्साह झाला महातोर आनंदभरीत वैश्वानर, तो आली ऋषीश्वर आशीर्वाद द्यावया. वशिष्ठ आणि विभांडक, गादीसुधा आणि रुचिक, कौंडिन्य आणि उद्दालक, मांडव्य महाऋषी दो सप्तऋषी सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या शिवाच्या आशीर्वादानं प्राप्त झालेल्या पुत्राचं दर्शन घेण्याकरता लाईनीस तर झोपसाल बरं, कारण आता इथून काही मला दिसत नाही. हे दिसत मला तुमचं पहा इकडं. दधीची ऋषी आणि मार्कंडेय, पराशर आणि गर्गाचार्य, दुर्वासा आणि मैत्रेय, कपिलादी मुनी ते. भृगु भारद्वाज महाऋषी, उन्मनी आले ब्रह्मऋषी दत्तेसी, शिखीमुनी आले महातापसी कण्व ऋषी मांडव्य ते. व्यास ऋषी आणि कर्दम्य, मैत्रावृणी बगदालभ्य उत्तम, कलिंग आणि रुद्रिद्रुम, जन्व आणि इतर ते. भृगु भारद्वाज, उन्मनी, ब्रह्मर्षी, कण्व, मांडव्य, व्यास, कर्दम, मैत्रावृणी, बगदालभ्य, कलिंग हे सगळे त्या ठिकाणी दर्शनाकरता आले. वंद करा. भार्गवानी ऋषी अंगिरा, पुलस्त्य स्वयंभू मुनिवरा, आत्री पिप्पलायन ते ब्रह्मकुमार, मरीची आणि कश्यप ऐसे महाऋषी आले. ते वैश्वानरे सम्मानिले, तयासी वैसकारे केले देवा माझी सन्माने. तेथे बैसले वेदाध्ययन तापसी आणि ब्रह्मादिक महाज्योतिषी, वैश्वानरे उपचारिले त्यासी ते किती काय सांगावे. आणि काही अरण्यवासी तपोधन पुण्यराशी, तेही आले त्या ठायासी. नामे वर्णो कितीतरी ऋषी मुनी अरण्यवासी जपी तपी संन्यासी सगळे त्या शिवापासून आशीर्वाद प्राप्त झालेल्या त्या पुत्राच्या दर्शनाकरता आलेले आहे.
गंधर्वाची झाली नृत्य गायने, लक्ष्मी आदी करती अक्षय वाहिने, बाळकादिती आशीर्वचने, त्रिदेव शक्ती ते दवा. गंधर्वांचं नृत्य गायन त्या ठिकाणी झालं. त्रिदेव आले, ब्रह्मा विष्णू महेश आणि त्या तिघांच्या पत्न्या लक्ष्मी आदितीही वाहिने, हा वान अक्षयवान त्या ठिकाणी त्यांनी दिलं. वीरांची देवे जातक वर्तवुनी, नाम ठेविले गार्हपत्य अग्नी, तव जय जयकारे मंत्रध्वनी, गर्जिन्नली ऋषी मंडळी. विरंची देवांनी जातक काढलं आणि गार्हपत्य अग्नी अशा प्रकारे नाव ठेवलं आणि जय जयकार झाला. नमः पार्वती पते. मग त्या वैश्वानरे दाने केली अपारे, देवासी सन्मानिले आदरे, बोळविले मग तयासी गार्हपत्य अग्नी. अशा प्रकारे त्याचं नाव ठेवलं. देवाचा आदर सन्मान सगळ्यांनी केला. इतरांचा त्यांनी वैश्वानरांनी आदर सन्मान केला. आता बाळाला पाहायला आले होते ना ते, त्यामुळे त्याचा आदर सन्मान वगैरे त्या ठिकाणी केला. मग तो ब्राह्मण आनंदला, जैसा सागर उचंबळला, किंवा परिस प्राप्त झाला रंकाशी सहज गतीने. त्या वैश्वानराला आनंद झालेला आहे, कारण त्याला जे पाहिजे ते प्राप्त झालं. ऐसा तो आनंदला ब्राह्मण, झाली पुत्र कामना पूर्ण. मग शुचिष्मती प्रतिवचन वदता झाला ते दवा. पत्नीला काय म्हणतो, म्हणे पुत्र सौभाग्य ऐश्वर्या पार, सदा सर्वदा मान्यता तोर, पुत्राबिन तो आश्रमाचार, विश्वभीत दिसे या जगी. आपल्याला सौभाग्यानं पुत्र या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि पुत्र प्राप्तीशिवाय गृहस्थाश्रम त्या ठिकाणी शोभून दिसत नाही. रत्नखचित महामंदिरे, जाबो नदमय शोभदी परिकरे, बासती जैशी गिरी कंदरे, पुत्राविनती सर्व. घरात जर पुत्र नसेल तर त्या ठिकाणी सोन्याचं जरी रत्नखचित जरी घर असलं तर ते अरण्यासारखं त्या ठिकाणी बकास वाटत असतं. गृही लक्ष्मीचा वडिवारू, परिपुत्रा विनतो वृथा नरू, जैसा सरिता तरीचा तरू, उत्पाटिता नुरे काही. घरामध्ये लक्ष्मीचा भडीमार आहे, पण जर पुत्र त्या ठिकाणी संतती नसेल तर मग त्या घराला घरपण येत नाही. ज्याप्रमाणे नदीच्या काठावरचा वृक्ष उपटल्यानंतर उत्पाटीला नुरे काही. सरिता नदीच्या काठावरचा तरु त्या ठिकाणी उपटल्यानंतर त्या नदीला जशी शोभा राहत नाही तसं, नाही का, त्याच्या काठावरचे झाडं जर तोडून घेतले त्या नदीला काही शोभा राहणार आहे का? तसं. जरी असे दीर्घमाने द्विजा समर्पी स्वर्णदाने, तरी पुत्राविने सर्व इसुने निष्फळ जाण. जरी त्या ठिकाणी काय अधिकाधिक प्रमाणात ब्राह्मणाला सुवर्णदान दिलं, सगळं अर्पण केलं, पण पुत्र त्या घरामध्ये नसेल तर सर्व सुने सुनाय. जैसा तो पांगरा तरुवर, पुष्पी मिरवितसे सुंदर, तैसा पुत्र सत्यविन तो नर, शोभे बरी तो विशोभित. पुत्रा विनाशे जरी बहुदशा, ते पूर्णदानावी अवदसा, शरीर तपदाने व्यवसा, वृथाची संपूर्ण. की शिराविन कलेवर, सोमसूर्याविन अंबर, जळेविन सरिता तोर, तैसा तो नर पुत्राविन. म्हणून पुत्र प्रजांची जे नर, ते अवलक्षणी बरी सुंदर, भला सात्विक गंभीर धीर नसता मान्य म्हणजे तो. आणि म्हणून घरामध्ये त्या ठिकाणी पुत्र पाहिजे असं सगळे दृष्टांत देऊन त्यांनी सांगितलं. भला सात्विक गंभीर अशा प्रकारे असला पाहिजे, सर्वांना तो मान्य असला पाहिजे. ऐशे वैश्वानर ब्राह्मण, शुचिष्मती सवदे वचन, मग केले त्याचे व्रतबंधन, पंचम संवत्सरी. 5 वर्ष पूर्ण झाले आणि मग त्याचं व्रतबंधन त्या ठिकाणी करण्यात आलं, म्हणजे मौंजीबंधन. जेव्हा 7 वर्षे झाली पूर्ण, तेव्हा सर्व विद्या अभ्यासल्या तेने. 9वे वर्षी सर्वजण अभ्यास परिपूर्ण झाला. 7व्या वर्षीपासून अभ्यास सुरू झाला. 2 वर्षात सगळा शास्त्राचा अभ्यास 9व्या वर्षात पूर्ण. एवढा तो गार्हपत्य अग्नी हुशार त्या ठिकाणी होता. आता साक्षात भगवान शिवाचाच तो अंश होता. तव सत्यलोकी हुनी नारद मुनी, आला वैश्वानराच्या भवनी, मग त्या मुनीसी सन्मानुनी, पूजले जाण वैश्वानरे. एकदा नारद मुनी त्या ठिकाणी आले वैश्वानराच्या घरी, पूजा वगैरे झाली. मग नारद मुनी सुखव्यवस्था पुसे, पुत्र आज्ञे माझी असे की नसे, पुत्राविन पुरुष जैसे, उपलक्षी गर्भांध. नारदाने विचारलं, मुलगा कसा आहे, आज्ञेत आहे का, ऐकतो की नाही तुझं काही? आणि मग नारद म्हणे, ब्राह्मणा पुत्र साता परीचे असता जाना, स्वस्त्री जाता औरस मुख्य गणा, आणि एक विक्रीत. पुत्र अनेक प्रकारचे आहेत, पण
औरस पुत्र त्या ठिकाणी सगळ्यात श्रेष्ठ. औरस म्हणजे विवाहित, जिच्याशी विवाह झाला, विवाहित पत्नीपासून झालेला पुत्र त्याला औरस पुत्र म्हणतात. आणि विधी करण्याकरता, अंत्यविधी आदी सगळ्या विधी करण्याकरता जिच्याशी विवाह झाला तिच्यापासून झालेला पुत्र त्याला औरस पुत्र असं म्हणतात. तो मुख्य गण आहे. आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपत्काळी रक्षिला तो पोषित, कन्यादानी संकेतित तो पुत्रिका असुत, नियोग विधीने जो प्राप्त तो जाणावा क्षेत्रज. काही त्यांनी वेगवेगळे प्रकार सांगितले. आणि ते एक विक्रीत, पहिला प्रकार सांगितला विक्रीत म्हणजे विकत घेतलेला. त्या काळात, जुन्या काळात असेल तसे प्रथा, विकत घेतलेला पुत्र त्या ठिकाणी होता. आपत्काली रक्षिला तो पोषित, एखाद्या गरीबाचा, त्याला कोणीच नाही, आपत्काळ आहे त्याच्यावर म्हणजे संकटकाळी, आणि त्याला आपण त्याचा सांभाळ केला, पोसला म्हणून तो पोषित पुत्रच, पण तो पोषित. कन्यादानी संकेतित तो पुत्रिका सूत, हा मुलीचा पहिला पुत्र म्हणून स्वीकारणे. म्हणजे त्यांना सर्व मुली झाल्या, मुलगा झालाच नाही, पण मग मोठ्या मुलीला जर मुलगा झाला तर तो पहिला मुलगा म्हणून, आपला मुलगा म्हणून स्वीकारणे, त्याला पुत्रिका सूत अशा प्रकारे म्हणतात. नियोग विधीने, नियोग विधीपासून म्हणजे पतीच्या आज्ञेने दुसऱ्या पुरुषापासून पुत्र उत्पन्न झाला त्याला नियोग विधी म्हणतात. हा नियोग विधी शास्त्रामध्ये याचं वर्णन आलं महाभारतामध्ये. ज्यावेळेस त्या ठिकाणी अंबा, अंबिका आणि अंबालिका या तिघी होत्या, त्यातली एक तर तिनं अंबा निघून गेली होती, पण अंबिका आणि अंबालिका महाभारताच्या सुरुवातीला कथा आहे ती, मला वाटतं आपल्या कथा कल्पतरूच झाल्या. त्यावेळेस त्यांनी नियोग विधी म्हणजे व्यासांपासून पुत्र निर्माण झाले होते. दासीपासून झाला होता ते विदुर आणि पंडू आणि धृतराष्ट्र, हे सगळे नियोग विधीने त्या ठिकाणी तयार झालेले पुत्र आहेत. कोणी दिलेला घ्यावा तो दत्तक, स्वसंतोषे प्राप्त झाला तो स्वयं दत्तक, या साता माझी तरी एक पुत्र असावा पुरुषाशी. हे 7 प्रकार सांगितले. कोणता? कोणी दिला तो दत्तक, पुढे दत्तक घेण्याची प्रथा अजूनही आपल्याकडे चालू आहे, तो दत्तक. स्वसंतोषे प्राप्त झाला तो स्वयं दत्तक, कोण दिला तो दत्तक आणि आपण स्वतःहून घेतला तो स्वयं दत्तक. असे 7 प्रकार आहेत. या 7 पैकी एक तरी पुत्र त्याला संतती असावी. सगळ्यात श्रेष्ठ सांगितली, विवाह झाला तिच्यापासून झालेला पुत्र तो औरस म्हणतात. आणि तो जर नसेल तर मग या पद्धतीनं इतर 6 प्रकार, दत्तक आहे, स्वयं दत्तक आहे, विक्रीत आहे, आपत्काली रक्षित आहे, पुत्रिका सूत आहे, मुलीचा मोठा मुलगा सुद्धा पुत्र म्हणून त्या ठिकाणी स्वीकारता येतो, अशी त्यामध्ये प्रकार आहेत. म्हणून ही पुत्रे विनय एका, त्यांनी सांगितलं गृहस्थाश्रमामध्ये पुत्र आवश्यक आहे. का? कारण उत्तर क्रिया आदी सगळ्या क्रिया करण्याकरता अधिकार पुत्राचा असतो. असं काही नाही बरं. मग तसं जर पाहिलं तर गरुड पुराणात त्यालाही पर्याय सांगितलेला आहे की मग त्याला पर्याय, पुत्र नसेल तर पत्नी विधी करू शकते आदी, पण श्रेष्ठ अगोदर पुत्र सांगितलं. चला पुढे. म्हणून ही पुत्रे विनायका, संसार स्मशान भूमिका, तेथे आतळता श्रीमंत लोका, घडे थोर दूषण. म्हणून पुत्राविन त्या ठिकाणी संसार कसा आहे? स्मशानासारखा त्या ठिकाणी आहे. लेकरू का 2 दिवस जर बाहेर घरी मामाच्या घरी गेलं तर घरच्याला करमत नाही, स्मशानासारखं घर त्या ठिकाणी वाटतं. मग त्या ब्राह्मणे पुत्रासी हरसे पाचारिले नारदापाशी, नारदे अलुंगिनी हृदयासी, मग पाहिले सामुद्रिके. नारदाने सगळं सांगितलं. मग नारदानं त्या मुलाला आनंदानं पाचारलेले, हाक मारलेली आहे, जवळ बोलावलं, त्याची सामुद्रिके त्या ठिकाणी शरीर लक्षणावरून भविष्य त्या ठिकाणी त्याचं पाहिलं. त्या लहान बालकाचं सर्व लक्षणी सालंकृत, विद्यापात्र गुणे पूर्ण भरित, होईल हा शिवभक्त युगानुयुगी निरंतर. आणि मग सांगितलं हा युगानुयुगी त्या ठिकाणी भोलेनाथाचा भक्त होईल. विद्या गुण यानं तो संपन्न त्या ठिकाणी असेल. हा सर्व लक्षणी संपूर्ण परी गंधर्व नगरीची जे सौदामीन, ते विद्युतलते पासाव आदान, असे या बालकासी. सर्व लक्षणी हा परिपूर्ण आहे. गंधर्व नगरीची जी सौदामिनी आहे, विद्युतलता
तिच्यापासून याला अपघात आहे. आता भविष्याचे रे चांगलं वाईट सगळंच त्यामध्ये दिसणार. गंधर्व नगरीची सौदामिनी विद्युतलता वीज म्हणतात तिला. ही या बालकाला त्या ठिकाणी काय आहे म्हणे, तर हिच्यापासून तिला अपघात धोका आहे. 12 वर्षानंतर याशी वीज बाधेल निश्चयसी, हे ऐकता वैश्वानर कांतीसी म्हणे चिंता प्रवर्तली. 12 वर्षानंतर याला विजेची बाधा होईल अशा प्रकारे सांगितलं. मग पुन्हा चिंता वाढली. नेमकाच आनंद 12 वर्षानंतर असं होईल म्हणल्यावर पुन्हा चिंता वाढलेली आहे. वधूनी गेला ब्रह्मसूत, त्याने ब्राह्मण झाला परमदुःखित. जैसा हानीला वज्राघात, सुरणा ते शैलावरी. फार दुःख झालेलं आहे, कारण इतक्या कष्टासायासानं तो पुत्र प्राप्त झाला आणि आता त्याला जर अपघात होणार आहे हे माहीत नसलं तर हरकत नाही, पण माहीत झाल्यावर मग झोप लागती का. आता काय करावं, पत्नीला म्हणू लागला, ऐसे वदोनी मुनीश्वर, मग निघता झाला सत्वर. तवती थोर चिंतातुर, प्रिया पुरुषे होती झाली. नारद गेली निघून, भविष्य सांगितलं नारदाने, पण पुढची चिंता दोघा पत्नीने त्या ठिकाणी वाढली. जय शिवात स्पर्श शाखामुळे, तरुत्पाट एक क्षितितळी. तैसे वैश्वानर कांतीने भूमंडळी, टाकली अंग निचेष्टेने. फार जोराचा वारा आला की जसा वृक्ष एखादा मुळा सगट उन्मळून पडतो तसं तिनं धरणीवरच अंग टाकलं त्या बाळाच्या आईनं. करुणासुरे करती दीर्घध्वनी, तो पुत्र आला गार्हपत्याग्नी. तेने माता पितया करी धरुनी, उठविली सत्वर दोघेही रडायला लागली. पडलेली पोरगा धावत आला आणि पोरानं आई वडिलांना त्या ठिकाणी उठवलं. हात धरून का रडतात. गार्हपत्याग्नी कुसे जनकासी, आणि माता शुचिमतीसी म्हणे तुम्ही चिंता कायसी, करी तसा व्यर्थ आहात. का चिंता करताय तुम्ही करावे एकाग्रमन, आणि परिसावे माझे वचन. मज तरी असे चिना मरण, त्रैलोक्या माझी सर्वता. ऐका माझं तुम्ही, पोरगा सांगतोय बरं का. तो गार्हपत्य अग्नी म्हणजे अग्निदेवच आहे स्वतः. आई वडिलांना सांगतो तुम्ही चित्त एकाग्र करा आणि माझा ऐका. मला या जगामध्ये मरण नाही, तुम्ही विनाकारण चिंता करू नका. आपण शिवाचे भक्त पूर्ण, जैसे शाखा विशाख शिवाचे गण, शाख विशाख शिवाचे गण. त्यासी देखून यमगण वंदिती थोर प्रयत्ने. आपण शिवाचे भक्त आहोत आणि त्यामध्ये जसं शाख आणि विशाख शिवाचे गण होऊन गेले, त्यांना जसं यमदूत दुरून जातात पण त्यांना मरण त्या ठिकाणी येत नाही. माझ्या दाखे सर्व देवगण, मज येताती शरण. माझे मुखे भागदान प्राप्त असे तयासी. अग्नीच आहे तो, वैश्वानराला झालेला पुत्र अग्नी, आणि म्हणून अग्नीलाही समानार्थी नाव काही ठिकाणी वैश्वानर आलेलं आहे. तर तो म्हणतो सगळे देव मला त्यांना माझा धाक आहे, कारण माझ्या मुखातूनच देवांना आहुती प्राप्त होते. अग्नीद्वारे सगळ्या देवांना यज्ञाचा भाग प्राप्त होतो. नैवेद्य जरी दाखवायचा असला तर विस्तवावर अग्नी त्या ठिकाणी अग्नी पेटवून मग नैवेद्य दाखवला जातो, त्याशिवाय पंगत सुरू होत. आपण काय म्हणतो आगार. आगार म्हणजे तो अपभ्रंशित झालेला शब्द आहे. अग्नीचा आगार का म्हणतात ते सांगतो ऐका. अग्नीला एक समानार्थी शब्द आहे अंगार. काय अंगार. अग्नीलाच दुसरा शब्द आहे अंगार, पण तो म्हणता अंगार आगार त्याची झाली आगार. लोक म्हणतात फिरवा आगार. त्या आगार म्हणजे अग्नी बरं का. आगार फिरवा म्हणजे काय फिरवा, अग्नी फिरवा. मग पंगत बसली की मग आगार फिरवल्या जाते, म्हणजे अग्नी फिरवल्या जातो. जेव्हा अग्नी फिरवला देवाला तो पोचला तेव्हा मग बाकीच्या लोकांना जेवायला मोकळी. तो अग्नी म्हणतो आई वडिलांना चिंता करू नका, मला सगळे देव धाके आहेत, कारण माझ्याशिवाय त्यांना काहीच प्राप्त होत नाही. जो शिवाचा प्रिय भक्त यमतयासी शरणागत, शिवपूजिता प्रियविषयातांत. हे शिवभक्ता केवी गळे. आपण शिवाचे भक्त आहोत आणि शिवभक्ताला मरण येईन हे काही शक्य नाही ना. तयानबाधी क्रोधकाम वाचे वदता. बर पुन्हा सांगतो. निवारी कळीकाळाचा भेव. याच्या आधीचं काय, एका जनार्दनी शिव. निवारी कळीकाळाचा, कळीकाळ म्हणजे काय, यम. मरणाचा भेव त्याला राहत नाही, एका जनार्दनी शिव. मग आपण शिव भक्त आहोत, चिंता करायचं काम नाही.
पाहतो 9 वर्षाचा बालक आपल्या आई वडिलांना समजावून सांगत आहे. तरी तुम्ही परिसा पूर्ववृत्तांतो शिवभक्त होताना मी श्वेतकेतू शिवभक्ती करिता पुरलांतो पूजा समयी. एक तुम्हाला मी कथा सांगतो. कोण सांगतं? तो पोरगा वैश्वानर आणि शुचिष्मती दोघा मायबापांना, कारण त्यांना दुःख झालं ना की 12व्या वर्षी पोराचा अपघात होणार आहे. पण पोरानं समजावलं, जा त्यांना उठवलं, चिंता करू नका, मी तुम्हाला एक कथा सांगतो म्हणे शिवभक्ताची. उठा, अजून कोणी जर झोपेला असेल तर कथा ऐकायची ना. हा, श्वेतकेतू नाही, कोणी नाही, कोणी झोपत नाही, हे फक्त म्हणावं लागतं म्हणजे मग थोडेसे. शिवभक्त होता कोण? श्वेतकेतू. आणि त्याचं काय झालं? शिवभक्ती करिता पुरला अंतो पूजा समयी. पूजा करता करता त्याचा मृत्यू झाला श्वेतकेतूचा. शिवाची पूजा करता करता तव यम आज्ञा करीत होतासी अंतपुरला श्वेतकेतुसी. तरी आणा जाऊन त्यासी यमपुरीशी सत्वर. यमराजांना आदेश दिला, जा आणा त्याला यमपुरीला. मग धावले यमकिंकर करी बसविले पाशयंत्र. ऐसे पावले वेगवत्तर श्वेतकेतू जवळीके. त्यांच्याजवळ काय असतं? नेण्याकरता पाश, यमपाश. त्या यमपाशात सोबत घेतला आणि त्या श्वेतकेतूकडं त्याला न्यायला आले. त्याचा मृत्यू झाला म्हणजे जवळ आला, मग त्याला न्यायला ते आले. तो शिवाचा पूर्णदास एकाग्रमणे पूजी महेश तव त्यावरी टाकीला पाश यमगणी स्वहस्ते. एकाग्र मनानं पूजा सुरू होती त्या शिवभक्ताची. श्वेतकेतूची पूजा ती चालू होती आणि यांनी लगेच त्याच्यावर काय टाकला? पाश टाकला शेवटचा. तव धाविन्नला गजवदन पाश टाकीला तोडून शतचूर्ण केले यमगण मुद्गल प्रहारे ते ठाई. लगेच धावत आले गणपती बाप्पा. शिवपूजन चालू होतं ना, गणपती बाप्पा धावून आले आणि त्यांनी तो पाश तोडून टाकला, कारण तो विघ्नहर्ता आहे. गणपती बाप्पा कोण आहेत? विघ्नहर्ता आहेत. आले विघ्न निवारी. ऐकुनी दूतांच्या उत्तरा क्रोध आला सूर्य कुमरा. म्हणे आम्ही नेता आडवारा दुजा कोण करणार. यम किंकाराला गणपती बाप्पा बोलू लागले. ते यमदूत म्हणू लागले, अरे आम्हाला आतापर्यंत कोणी आडवा आलं नाही, तू कोण आहे? मग पाला निला महिष वाहन कृतांत निघाला वेगे करून. तो मुकुट पडला मस्तकाहून सूर्यसुताचा ती वेळी. आणि मग कोणाला बोलावलं? साक्षात यमदेवाला बोलावलं. परत पुढं कोण आलं होतं? यमदूत. समोर कोण येतं? यमदूत. पण यमदूताकडून काम नाही झालं म्हणून राजा आला, यमराजा. आणि पाहतात मस्तकाहून मुकुट पडला. यमराजाचा सुद्धा मुकुट खाली पडला. जेथे गणादिशे मारिले दूता तेथे कृतांत आला मागुता. जैसा पतंग विचार न करिता पडे दीपावरी पळे. दिव्यावर जसा तो पतंग किडा उडी मारतो, पण शेवटी अंत कोणाचा होतो? पतंगाचा होतो. तशा प्रकारे म्हणे कोणे वडिला वृत्ती आमुचा ऐसा पुरुषार्थासे कोणाचा. यममार्गी नेता ब्रह्मादिकाचा केवी निघे आडवारा. कोणी मारला आमच्या दूताला? कोणात एवढी ताकद आहे? यम मार्गाला नेता नेता आतापर्यंत ब्रह्मादिकांना नेता नेता आमच्या आडमध्ये कोणी आलं नाही. ब्रह्मादिकाचाही काळ वेळ संपला तर आम्ही त्याला घेऊन जातो. मोठे मोठे राजे रजवाडे सगळे संपवले, पण आतापर्यंत मध्ये कोणी आलं नाही. श्वेतकेतूचा असता पूर्ण भाव त्यावरी पाश टाकी यमराव. तर उठिला कोपोद्भव षण्मुख स्वामी ते धवा. पुन्हा श्वेतकेतूवर पाश टाकला. पुन्हा दुसरा पाश त्या ठिकाणी टाकला त्याला नेण्याकरता. तेवढ्यात रागानं कोण आलं? कार्तिक स्वामी. षण्मुख 6 मुख ज्यांना आहेत त्यांना कार्तिक स्वामी म्हणतात. ते षण्मुख आलेले मध्ये पाश तोडीला तत्क्षणी. मग यमराया ताडिले धावणी शतकंड केला त्या लागुनी पाडिले जाण क्षितितळी. षण्मुख जे आलेत आणि त्यांनी तो पाश तोडून टाकला. षण्मुखे घेतला यमाचा प्राण. तर काय करी तो गजवदन शस्त्र सामुग्री क्रोधायमान जाता झाला यमपुरीसी. जो सगळ्या जगाचा प्राण घेतो त्या कार्तिक स्वामींनी यमाचाच प्राण घेतला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. सगळ्या जगाला काळ खातो, पण आम्ही त्याच्या डोक्यावर पाय देऊन वर आलेलो आहे. अशा प्रकारे षण्मुख स्वामींनी तिथं
आपला पराक्रम केला. मग गणपती बाप्पाने काय केलं, सगळी शस्त्र सामुग्री हे सगळं घेतलं आणि यमपुरीला आले गणपती बाप्पा. तेथे 84 लक्ष बंदीजन फरशे आणून केले चूर्ण. 1,00,000 कोटी होते यमगण, ते सर्वही पराभविले. सगळे यमदूतांना पराभव केलं गणपती बाप्पांनी तिथल्या यमपुरीतल्या. तेथे जे दृष्ट महापातकी पचत होते रवरवा अधिके, ते सोडविले तोर कौतुकी विघ्न हरे येऊन या. तिथं जे नरकात टाकलेले होते, पाशात बांधलेले होते यमपुरातले, ते सगळे सोडून दिले गणपती बाप्पाने. जा म्हणे, तुमची शिक्षा माफ. तेथे जे दृष्ट महापातकी ऐशा यमपुरीच्या शृंखला गणादिशे तोडून सोडिल्या बंदिशाळा. यमगण गेले कुळाचळा, महाविवरी साक्षेप. सगळे यमगण महाविवरामध्ये त्या ठिकाणी निघून गेले. गणपती बाप्पाने सगळ्या बंदिशाळा मोकळ्या करून दिल्या. ऐसा खवळला गजवदन, यमपुरी चेतविला आग्न. अवघी यमपुरी जाळून केली रक्षा सर्व. सगळी यमपुरी जाळून टाकली गणपती बाप्पाने. का झाला असं? एक शिवभक्त पूजा करता करता मृत झाला आणि त्याला यमपुरीला न्यायला आलेत, आणि म्हणून त्या ठिकाणी सगळं यमपुरीची राखरांगोळ झाली. जाळलेली यमाची मंदिरे रत्नखचित मनोहरे, विश्वकर्म्याने रचली स्वकरे. ती गणेश भस्म केली ऐसे करुणी अनन्य. मग आला तो गजवदन, तेने केले नमन शंकरासी. ते समयी विश्वकर्म्याच्या हाताने निर्माण केलेली ती नगरी सगळी भस्म केली. शेवटी आलेले परत आणि भोलेनाथाला काय म्हणतात, होताची वृत्तांत श्रवण. मनी होनी प्रसन्न, श्वेतकेतुसी केले नामधारण शंकरे. ते समयी भोलेनाथांनी सगळी घटना माहिती झाली. त्या श्वेतकेतूला नामधारण त्या श्वेतकेतूला काय केलं, नामधारण बहुतेक जवळ बोलावलं असं काहीतरी असेल. तुझं मृत्यूपासून झाला रे जयो, त्याला बोलावलं. बोलतात भोलेनाथ त्याला, तुझं मृत्यूपासून झाला रे जयो, यमासी पूर्ण केला रे क्षयो. तुझं नाम योजिले मृत्युंजयो, षण्मुख गणेशे. नाव दिलं त्याला काय, तू मृत्यूला, तुझा मृत्यू संपला, तू मृत्यूला जिंकलं म्हणून तुझं नाव मृत्युंजय. नमः पार्वती पते. तव सूर्यासी जानविली मात, दूत म्हणते स्वामी वरिला वृकृतांत. गणाधीशे समस्त यमपुरी जाळिली. ही बातमी कळाली यमाच्या पप्पाला, म्हणजे कोणाला, सूर्यदेव. यमाचा बाप कोण, सूर्यदेव. सूर्यदेवाला कळली की गणपतीनं सगळी नगरी जाळली, यमाला सुद्धा मारलं. एका श्वेतकेतूसाठी दूत झोडिले कोट्यानु कोटी, कुंभीपाक जाळून आगटी केली तत्काळ शिवसुते. एका शिवभक्तासाठी सगळी यमपुरी त्या ठिकाणी आगटी करून टाकली, म्हणजे जाळून टाकली. कसं होईल आता हे. मग निघाला सहस्त्र ऐशी ऐकता मात, खेद पावला सज्ञाकांत. म्हणे मृत्यू पावला सुत नचळे बळ शिवा पुढे. आणि हे सगळं शिवामुळे झालं. पण आता भोलेनाथाच्या पुढे आपलंही बळ चालत नाही. आता काय करावं. मग निघाला सहस्त्र किरण, जेथे होता चतुरानन. तेथे जाऊन निरोपले वर्तमान, श्वेतकेतू यमाचे. ब्रह्मदेवाकडे त्या ठिकाणी तो गेलेला आहे. कोण कोण सांगा म्हणा तुम्ही. काही काही पेशंट आज सिरियस आहे, काही पेशंट चांगली सिरियस येतात. हो, तुम्हाला कशी दिसतील, मला दिसतील ना सर. नमः पार्वती पते. तो सूर्यदेव गेलेला आहे ब्रह्मदेवाकडे. त्या ठिकाणी सूर्यदेव गेला आणि ब्रह्मदेवाला आता ते सगळं सांगू लागले की देवा, अहो हे काय झालं, यमाला माझ्या पोराला मारलं म्हणे. कोपला धुर्जटी यमपुरीची केली आगटी, आता राहिली तुमची सृष्टी विरंची देवा. त्या श्वेतकेतूसाठी सगळी यमपुरी त्यांनी जाळून टाकली म्हणे. काय काय करत होता तो, शिवभक्ती करत होता. त्या शिवाच्या धाकानं बघा म्हणे काय झालं. काय करावं आता, आता हे भक्त तुमची सृष्टी राहिली म्हणे, ती जाळून टाकली एक दिवस.
आमचे पुत्राचा केला क्षयो ऐसा प्रवर्तला महाप्रळयो इतके कथुनिया सूर्यदेव गेला आपल्या स्थानासी तव ब्रह्मदेव विचारी चित्ती म्हणे कोपारूढ जाई पशुपते तव वरी त्या विनंती करू नये सर्वथा. ब्रह्मदेव म्हणू लागले आता भोलेनाथ सध्या रागात आहे आणि सध्या रागात आहे तेव्हापर्यंत त्यांना काही म्हणायचं नाही, त्यांचा राग शांत होऊ द्या. महावाताची या झुंजुकारी केवी दीप प्रकाश करी जव क्रोधायमान असे त्रिपुरारी तव न चले सामर्थ्य कोणाचे. महावाताची या झुंजुकारी जोरात हवा सुटलेली असेल तर मग दिवा लागत नाही, दिवा लावायचा असला तर हवा शांत होऊ द्यावी लागेल. आता भोलेनाथ काय आहे रागात आहे, तव न चले सामर्थ्य कोणाचे नाही का. एक सांज उपाशी राहिलेले बरं पण तिचा राग शांत होऊ द्यावा लागतो. राग शांत झाला की मग पुढचा उपाय पाहू आपण. म्हणून काही न चले बुद्धी आता करू तपसिद्धी जेने संतोष गुणनिधी स्मर हरतो. आता काय बुद्धी चालवावी, काय करावं, कशानं आता भोलेनाथ शांत होतील. आणि तो यम मारला ती सगळी व्यवस्था बिघडली ना. जर यमाची जर शिक्षा बंद झाली तर लोकांनी स्वैराचार सुरू केला असता. पोलीस स्टेशन पोलीस न्याय धाक नसता तर मग कोणी कोणाला लुटलं असतं, कोणी कोणाला लुबाडलं असतं. आता काहीतरी करावं लागल. ऐशी 1 वर्षवरी उद्ध्वस झाली यमपुरी वावरे पडले होते शिवद्वारी कलेवर यमाचे. त्या विवरात सगळे कलेवर त्यांचे शरीर यमदूतांचे पडलेले होते. 1000 वर्ष ती नगरी बंद होती. तोवरी तो चतुरानन तपसिद्धी करी संपूर्ण मग तपावसानी त्रिनयन आला वीरांची जवळीके. मग तप केलं त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी भोलेनाथांना प्रसन्न करून घेतलं. देवभक्ताचा ऋणाईत देवभक्ताचे दास्य करीत भक्तिपाचारिता धाव घेत येत सेजवळी भक्तांच्या. देव हा भक्ताच्या ऋणात राहतो आणि भक्ता करता भक्ताचं तो दास्य सुद्धा करतो नाही का. दास्य नाही केलं का त्यांनी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेली सज्जन कसाया विकू लागे मास. सज्जन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरकुला. दास्य केलं देवानं. जनाबाई सोबत दळण दळू लागलं. नामदेवासोबत त्या ठिकाणी शेले विणू त्या ठिकाणी लागले. कबीराच्या मागे शेले विणी कबीराचे शेले विकले. नामदेवाचे कपडे विकू लागले. शिंपी सर्व संतांचं कार्य केलं. देव हा भक्ताचं दास्य करतो. भोलेनाथ प्रसन्न झाले कोणाला ब्रह्मदेवाला. देव भक्ता ऋणे कर्जला म्हणून भक्तांचा अर्जवी झाला. मग तो शिवपुसता झाला विरंची देवासी. कर्ज आहे भक्ताचं देवावर. कोणावर कर्ज आहे देवावर. कारण भक्त सेवाच तेवढी करतात आणि मग कर्ज असल्यामुळे देव म्हणतो भक्तांना अरे बाबा काहीतरी मागा काहीतरी मागा. मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा. आपण देवाकडे जातो काहीतरी द्या काहीतरी द्या आणि देव संतांना म्हणतो काहीतरी मागा काहीतरी मागा. शेवटी ते संत म्हणतात बाबा हा कायच माग लागला असं माग लागतो तो काहीतरी मागा आम्हाला तुम्ही. का कारण संत सेवा करतात पण काहीच मागत नाही आणि ते कर्ज त्याच्या डोक्यावर असतं. आणि मग ते कर्ज डोक्यावर असलं ते बरं वाटतं का. ते उतरा वाटतं देवाला वाटतं यांनी काहीतरी मागावं काहीतरी मागावं. आणि संत म्हणतात आम्हाला काहीतरी नाही काही नको देवा तुझे पायी सुख तुका म्हणे काही आणि मग तुझे पायी सुख तुझ्या पायाजवळ सर्व सुख आहे आम्हाला काही नको. पण तरी देव काही सोडत नाही. मागा 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 काहीतरी मागा. मग शेवटी संत म्हणतात बाबा जाऊ दे आता कसं आहे तुझी इच्छा आहे ना काहीतरी मागायची तुझ्यासाठी मागतो नाही तर आम्हाला काहीच नको. मग काय मागतात संत हेची दान दे गा देवा तुझा विस रण भावा न लगे मुक्ती धन संप. देव म्हणतो मला वाटलं तेच मागता का. देव म्हणतात न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा. मग संत संग दे सदा सदा संताची संगती दे. अशा प्रकारे देवावर भक्तांचं कर्ज असतं. भोलेनाथ प्रसन्न झाले ब्रह्मदेवाला. मागा आमचे केले जे आराधन तैमज पावले संपूर्ण. आता करावाजी प्रश्न चतुर्मुखा तुम्ही स्वय सांगा कशा करता तपश्चर्या केली मला प्रसन्न केलं. मागा
मग विरंची म्हणे पशुपती तू उदार भोळा चक्रवर्ती, हे त्रैलोक्य तुझी इच्छाकृती सहज असे. देवा तू उदार आहे, भोळा आहे, भोळ्यांचा चक्रवर्ती राजा आहे आणि हे सगळं त्रैलोक्य तुझ्या इच्छेनं तयार झालेलं आहे सगळं जग. तरी हाची प्रश्नची दुर्जटी, तुमची आज्ञे चालवित सृष्टी, पापी जातात वैकुंठी यमपुरी तव उद्वस. आणि मग तुम्ही सगळी सृष्टी भोलेनाथा तयार केली, पण जे पाप करतात ते वैकुंठाला चालले ना का? कारण यमपुरी उद्ध्वस्त झाली. आणि मग जे दुधात पाणी टाकून निघतात त्याला सुद्धा इमान यायला लागलं, जे धुरे सरकवतात त्याला इमान यायला लागलं, जे मापात पाप करतात ती सुद्धा वैकुंठाला चालले, जे दिवसा ढवळ्या खून करून राहिले, चोऱ्या करून राहिले, लुबाडून राहिले, गरिबाला मारून राहिले, एखाद्या बलहीनाला शक्तीचा वापर करून दमदाटी करायला लागले, अन्याय व्हायला लागला, ते वैकुंठाला चालले देवा. आणि मग आता आशा नाही कसं चालायचं? आता उठवावा जी सूर्यकुमार त्यासी द्यावा भैवर, चालू द्यावा सृष्टी व्यापार पूर्वापार जो असे. पुन्हा तो सूर्यकुमार यमदूत त्याला उठवा आणि या सृष्टीचा व्यवहार पहिल्यासारखा चालवा. भोलेनाथाला प्रार्थना आहे. मग शंकर म्हणे ब्रह्म्यासी, माझा भक्त नेता यमपुरीसी, तरी ऐसी आज्ञा आहे तुम्हासी, कवने दिदली मत सांगा. भोलेनाथ म्हणतात ब्रह्मदेवाला, का हो तुम्हाला नियम माहित नाही का? काय माझी शिवभक्ती माझी शिवपूजा करत असताना त्याला मृत्यू आला तर यमपुरीला कसं काय नेता? पूजा करत असताना मृत्यू झाल्यावर यमपुरीला कसा जाईल? पूजा म्हणजे परमार्थ आहे ना. आणि हा नियम कधीपासून तुम्ही सुरू केला? माझी उपासना परमभक्त तयासी यमपुरी केवी प्राप्त, म्हणून क्षया ते पावला कृतांत विपरीत करणी करताची. त्यानं त्याची करणी चुकवली यमानं आणि म्हणून त्याला मृत्यू आला. माझी भक्ती करत असताना माझा कोणताच भक्त यमपुरीला जाणार नाही, हे शिवभक्तीचं महात्म्य. म्हणून काशी खंडामध्ये आपण ऐकत असलेल्या सगळ्या शिवकथा, शिवपूजन, शिवमहात्म्य आपल्याला ते यमपुरीला जाऊ देणार नाही. आणि म्हणून नियमित आपण ही त्या ठिकाणी शिवभक्ती आणि शिवकथा आपल्या कानावर पडली पाहिजे. ऐका, शिव ब्रह्मयासी वदे चंद्रमौळी, जे शिवनामे लाविती भस्मधुळी, विभूती त्रिपुंड चढविती भाळी, ते माझे परमभक्त. ऐका ब्रह्मदेवा, जे शिवशंकराचं नाव घेऊन कपाळाला भस्म धूळ लावतात, विभूती त्रिपुंड लावतात, विभूती लावतात, त्रिपुंड लावतात, हे माझे परमभक्त आहेत. शिवालयी जाऊन बैसती, शिवकथा श्रेष्ठाशी पुसती, ते म्लेच्छमौशिक नव्हती तरी वर्जे या त्या यमपुरा. जे शिवालयात जाऊन बसतात, शिवाची कथा विचारतात, कोणाला येत असली तर ते सांगतात, असं कथेची देवाणघेवाण करतात, ते म्लेच्छ कुळात जन्माला येत नाही. म्लेच्छ म्हणजे मुस्लिम कुळामध्ये जन्माला येत नाही आणि त्यांना यमाच्या घरी सुद्धा जावं लागत नाही. कोणतं? हा हा हा, दर सोमवार का? आज चांगले काहीतरी नित्य नेम. नित्य जपे शिवस्तोत्रे आणि भस्म लाविजो शिवमंत्रे, युतक्यासी वंदावे सूर्यपुत्रे, शिवा समान जाणुनी. जो शिवाचा जप करतो, शिवाचं स्तोत्र म्हणतो, भस्म लावतो, त्याला यमानं नमस्कार करायचा की बाबा जा तुम्ही लांबू, तुम्ही आमचं गिराईक नाही. जी शिवभक्ती करतात तिथं यमदूताला जायला चालत नाही. नका जाऊ दया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा, घिरत्या फिरे भोवती. नामधारकाच्या शिवत सुद्धा प्रवेश करायचा सांगितला नाही यमदूताला. यमदूताला सांगितलं शिवाच्या पलीकडेच राहा, असं नामधारकाचं महात्म्य आहे. मग तो शिवनाम घेणारा असो का विष्णूचं नाम घेणारा असो, पांडुरंगाचं एकच. चला, ऐसे शिवव्रत शिवतपी ऐका, तया वर्जावे यमलोका, ऐशियाची लिखित पत्रिका घ्यावी तू आगा चतुर्मुखा. जे शिवव्रत शिवतप करतात त्यांना यमलोकाला जायचं काम नाही, यमलोक त्यांच्यासाठी वर्ज आहे, अशी लिखित पत्रिका स्टॅम्पवर लिहून द्या, तेव्हा ते यमाला आम्ही उठवतो. करार केला करार. शिवभक्ती करणाऱ्याला पुन्हा यमलोकाला जाता येणार नाही. युतक्यास यमलोक वर्जिले, ऐसे विधीने लिखित दिदले, लिहून दिलं लिहून. मग ब्रह्मदेवानं मग शंकरे गणाकडे पाहिले, उठवावा तो यमराऊ.
मग ब्रह्मदेवानं मान्य केलं आणि लिहून दिलं. खाली सही मारली, अंगठा घेतला, आधार कार्डाची झेरॉक्स, राशन कार्डाची झेरॉक्स सगळं दिलं. सांगितलं इथून पुढं त्या ठिकाणी जो भोलेनाथाची भक्ती करेल, बिलवदल भोलेनाथाला वाहेल किंवा पूजा करेल, सेवा करेल, शिवभक्ती कोणत्याही प्रकारची असू द्या ती, मग शिवनाम असेल, शिवभक्ती असेल, त्याला यमपुरीला येता येणार नाही असं लिहून दिलं ब्रह्मदेवानं सही शिक्क्या सहित. मग शंकरांनी सांगितलं शिवगणांना, उठवा आता त्या यमाला, तो मारला होता ना. मग शैलादिगण धाविन्नले, ती मंदाकिनीचे जळ आणले, ते शिवमंत्रे करून शिंपिले, दूता सहित यमावरी. शैलादीचे काही गण होते, नंदी वगैरे, यांनी धावत गेले. मंदाकिनीचं, भागीरथीचं, गंगेचं जळ आणलं काशीहून आणि ते गंगाजळ कोणावर टाकलं? यमावर. यमावर त्या ठिकाणी ते टाकलं. बायसा शैलादिगणी यम उठविला, श्वेतकेतू चरणाजवळी स्थापिला, मृत्युंजय नाम पावला, शिवमुखे पये. मग यम त्या ठिकाणी उठवलेला आहे. मारला होता गणपती बाप्पानं आणि कार्तिक स्वामीनं. तो यमदूत, यमराजा त्या ठिकाणी उठवला आणि ज्याच्यामुळं मारला होता तो श्वेतकेतू, त्याला नाव प्राप्त झालं मृत्युंजय. काय नाव प्राप्त झालं? मृत्युंजय. त्याला आपल्या पायाजवळ जागा त्या ठिकाणी दिली. हे श्वेतकेतूची कथा ऐसी, गार्हपत्याग्नी सांगे पित्यासी, आणि माता शुचितमतीशी केले निरूपण सर्व ही कथा कोणी कोणाला सांगितली? ते 9 वर्षाचं बाळ आहे ना, ज्याचा अपघात सांगितला नारदानी, त्या पोरानी आपल्या आई वडिलांना सांगितलं की बघा, जो शिवाचं नाव घेतो त्याचा अपघाती मृत्यू होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. ऐशी शंकराची भक्ती करिता, वंदे होती ते कृतांता, मग संतोषती माता पिता गार्हपत्य अग्नीची. ऐसा तो गार्हपत्य अग्नी तप करून येईल आनंदवनी, ते कथा परिसावी पापनाशिनी, म्हणे शिवदास गोमा. अशी भक्ती करून पुढे तो गार्हपत्य अग्नी म्हणजे अग्निदेव काशीला येईल, तपश्चर्या करील, आणि त्याची पुढची राहिलेली कथा आपण पुढच्या 10व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे गार्हपत्य अग्नि उत्पत्तिर्नाम 9वाध्याय. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. शुभं शुभं भवतु. कुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव. नमः पार्वती पते.